कोपरगाव शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सासऱ्याची जमीन सुनेने फसवणूक करून स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी सुखदेव पुंजाबा जाधव वय वर्ष 55 राहणार खोपडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी कोमल शिवाजी गुडगे उर्फ कोमल प्रमोद जाधव राहणार सोनेवाडी हिने 6 सप्टेंबर 2023 रोजी रजिस्टर कार्यालयात जमीन व्यवहार करताना फसवणूक केल्याचा आरोप आहे। तक्रारीनुसार या जमीन व्यवहारासाठी सुमारे 7,40,000 रुपये देणे ठरले होते। मात्र ही रक्कम RTGS द्वारे देण्यात आली नसतानाही व्यवहार पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले। तसेच व्यवहाराच्या वेळी फिर्यादींची पत्नी आणि मुलगी प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही त्यांना साक्षीदार म्हणून दाखवून कागदपत्रे पूर्ण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यानंतर संबंधित जमीन आरोपीच्या नावावर करण्यात आली। या प्रकरणी फिर्यादी शेतकऱ्याची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। या संपूर्ण प्रकरणाबाबत फिर्यादी सुखदेव जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। ते माझी सुनानी 2023 साली माझ्याकडून 79 जमीन खरेदी करून घेतली आणि मला शिक्षण कमी असल्यामुळं मला काही त्या गोष्टी समजल्या नाही। त्यामुळं नंतर मी माझ्या मुलाला सांगितलं की बाबा असं असं तिनं केलंय। कोमल शिवाजी गुडगे इना उर्फ कोमल प्रमोद जाधव। मग ते मुलांनी चौकशी केली तर त्या चौकशीअंतरे असं कळलं की ते तिनं खरेदी करून घेतली आणि पैसे RTGS द्वारे 7,40,000 रुपये RTGS द्वारे देते म्हणून खरेदी खात्यामध्ये लिहिलं। प्रत्यक्षात पैसे पाठवलेच नाही। अशी काही तो किस्सा घडलेला आहे। माझ्या अडाणीपणाचा फायदा घेतलेला आहे असं झालेलं आहे। तिथं जे साक्षीदार म्हणून माझ्या मुलीचं माझ्या मंडळीचं नाव आहे। तिथं माझी मंडळी मुलगी नव्हती। तिथं कोणीतरी तिरहित महिला उभ्या करून त्यांच्या सह्या घेतल्या म्हणा किंवा काहीतरी, पण तिथं नाव टाकताना माझ्या मुलीचं आणि मंडळीचं टाकलं। अशी फसवणूक झालेली आहे। तिथं सगळं डुप्लिकेटच आहे थोडक्यात। आता काय नाही बाबा, मला न्याय मिळावा असं माझी विनंती आहे की हे जे झालेलं प्रकरण आहे सगळं खोटं आहे, चुकीचं आहे। मला न्याय मिळावा एवढीच माझी विनंती फक्त। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव।